हाय हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळेजण छान आहात, मस्त आहात, तुमच्या लाईफमध्ये खूप खूप खुश आहात आणि तसेच राहा. नेहमी खुश राहा, नेहमी हसत खेळत तुमच्या लाईफमध्ये राहा, हेच मी नेहमी तुम्हाला सांगत असते व्हिडिओच्या सुरुवातीला. ओके, आज एंजल मेसेज घेणार आहोत. एंजलने खास तुमच्यासाठी काहीतरी मेसेज दिलेले आहेत, तर ते मेसेज आपण घेऊया, बघूया तुमच्यासाठी काय खास मेसेज एंजल देत आहेत आणि त्यांचे मेसेज आणि डिवाईनचे पण मेसेज आपण घेऊया तुमच्यासाठी. ओके, ज्यांनीही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद, खूप खूप थँक्यू तुम्हाला सगळ्यांना, ज्यांनी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, जे मला फॉलो करतात त्यांच्यासाठी खूप थँक्यू सो मच. आणि ज्यांनी सबस्क्राईब अजून केलेलं नाही आहे, प्लीज त्यांनी सबस्क्राईब करा आणि हे छान छान मेसेज तुमच्यापर्यंत मी पोचवते. बघा माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि मला नक्की डेफिनेटली लिहित चला. ओके, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मी जसं की कालचा व्हिडिओ टाकला आहे, तुमचे काही प्रश्न असतील तर डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. एका ह्याच्यामध्ये लिहा आणि तुमचे कोणताही प्रश्न असू दे, माझं काम आहे तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवणं. ओके, युनिवर्स आणि मला एंजलने मला जे काम दिलेलं आहे ते डेफिनेटली मी परिपूर्ण करणार, हाच माझा एक उद्देश आहे, एक पर्पज आहे माझ्या लाईफचा, म्हणायला हरकत नाही आहे. तर तो मी कंप्लीट करते आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कळवत चला. मला आवडतं तुमच्याशी बोलायला, मला ॲक्च्युली बोलायलाच खूप आवडतं, खरं सांगते. मला असं ते एकदम म्हणतो ना तर मला बोलायला खूप आवडतं, छान वाटतं तुमच्याशी बोलल्यानंतर. कनेक्ट तुमच्याशी ज्या वेळेला होते ना, तर मला कुठेतरी डिवाईनने तुमच्याशी कनेक्ट केले. मला माझी फॅमिली मोठी झाली, मी म्हणते माझ्यासाठी तुम्ही फॅमिलीच आहात, आणखीन एक हिस्सा झाला माझ्या फॅमिलीचा तुम्ही, आणि मला खूप खूप छान वाटतं आहे. आणि तुम्हालाही माझ्याबद्दल कसं वाटतं प्लीज डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. ओके, चला तर आज बघूया एंजल आपल्यासाठी काय मेसेज देतात आहे, तुमच्यासाठी काय मेसेज देतात आहे का. आज फक्त एंजल आणि डिवाईनचेच आपण मेसेज घेऊया, त्यांच्या थ्रू काय मेसेज. तुमच्या लाईफमध्ये रोमॅन्स येतोय. वाव, खुश व्हा, बल्ले बल्ले. काहीतरी असं प्रेम येते तुमच्या लाईफमध्ये, किंवा तेच प्रेम पण नव्याने काहीतरी तुमच्या लाईफमध्ये येते, किंवा न्यू काहीतरी पण तो रोमॅन्ससारखी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येते. वाव, तुम्ही एकदम खुशच झाला असेल ना. येसचं कार्ड आलंय. वाव, तुम्ही खुश आहेत. येस, मी म्हणते ना, ज्यावेळेला हे कार्ड आलं ना, वाव, तुमच्या एनर्जीज आत्ता सध्याच्या खूप छान आहेत. अशाच पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहा, म्हणजे छान छान मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. ओके, थँक्यू सो मच. रोमॅन्स तुमच्या लाईफमध्ये येतं आहे, काहीतरी न्यू गोष्ट, न्यू रिलेशन तुमच्या लाईफमध्ये येतं आहे. असं रिलेशन जे तुमच्यासाठी बेस्ट आहे, असं रिलेशन जे एसमध्ये तुम्हाला एंजल सांगतात आहे की एस तेच चांगलं आहे आणि तेच तुम्ही निवडा, असं एंजल तुम्हाला डेफिनेटली सांगता येईल. हा साईन तुमच्यासाठी खूप मोठा आहे. एसचं कार्ड खूप कमी वेळेला येतं एंजल कार्डमध्ये, त्यामुळे हा मेसेज तुमच्यासाठी आहे डेफिनेटली. आणि जरी तुमच्या लाईफमध्ये कोणी आलेलं नसेल तर डेफिनेटली कोणी ना कोणीतरी एंटर करणार आहे, नवीन पद्धतीने तुमच्या लाईफमध्ये कोणी ना कोणीतरी येणार आहे, जे तुमच्यासाठी खूप खूप खास असणार आहे. आणि तसंच राहू दे तुमच्या लाईफमध्ये, खूप खास कोणीतरी तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली राहू दे. ओके, आणखीन बघूया एंजल तुमच्यासाठी आणखीन काय मेसेज देतात आहे. रोमॅन्स येत आहे. वाव, रिकन्सिल. हां, सतर्क राहा, शांत राहा. एखादी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये आली तर ते एकदम पटकनी कोणाशी शेअर करू नका. एखादी गोष्ट, एखादं काम तुमचं होणार असेल तर ते शेअर करू नका. थोडासा विचार करा, शांतपूर्वक राहा, असं एंजल तुम्हाला डेफिनेटली सांगताय. शांत राहा, ते तुमच्यासाठी सगळा प्रयत्न करतात. ते तुमचे जे ब्लॉकेजेस आहेत ना, मला असं वाटतंय, एम आय राईट एंजल, असं असेल आय थिंक, तुम्ही असं मला काहीतरी साईन देत आहे की जे ब्लॉकेजेस तुमच्या लाईफमध्ये होते ना, ते हळूहळू ना ते रस्ते खोलत आहेत तुमच्यासाठी. एक न्यू डायरेक्शन म्हणतो ना, असं काहीतरी तुमच्या लाईफमध्ये ते डेफिनेटली घेऊन येतात आहे एंजल. काही न्यू गोष्टी ज्याच्यामध्ये तुम्ही खुश राहाल. ओके, राईट, अशा गोष्टी ते तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली घेऊन येतात आहे. आणि काही महिन्यामध्येच त्या गोष्टी तुमच्या डेफिनेटली होऊन जाणार, 100% ते घेऊन जाणार. हा एक मोठा साईन आहे एंजलकडून. हा काही साधा असा साईन नाही आहे, खूप मोठा साईन तुमच्यासाठी एंजल घेऊन येतात. आणि तुमचे डेफिनेटली बऱ्याच गोष्टीचं ब्लॉकेजेस झालेलं, त्या बऱ्याच गोष्टी थांबलेल्या होत्या, त्या सगळ्या आता ठीक होणार. आणि काही महिन्यामध्ये तुमचे बरेच कामं कंप्लीट होणार.
ज्याही कामामध्ये रुकावट आलेलं होतं ते सगळे कामं एंजल परिपूर्ण करून तुमच्याकडे पाठवणार आहेत. ओके. पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहा, चांगल्या गोष्टींमध्ये राहा, ज्या गोष्टींमुळे तुम्हाला छान वाटेल अशा गोष्टींमध्ये राहा. नक्की डेफिनेटली तुमच्याकडे काहीतरी खास युनिवर्स एंजल्स पाठवत आहेत तुमच्यासाठी. मला असं साईन भेटतो आहे काहीतरी तुमच्यासाठी आणखीन खास काहीतरी न्यू येतं आहे तुमच्या लाईफमध्ये. ओके, राईट. ओके. काही गोष्टींसाठी राईट टाईम नाही आहे. आत्ता तुम्हाला आत्ता सध्या असं वाटत असेल ना, तर तुमच्यासाठी मंथ दिला आहे, म्हणजे काही महिन्यामध्ये ते एखादं काम होईल, एखादं रिलेशन तुमचं ठीक होईल, तर तुम्ही थोडासा वेट करा. डेफिनेटली मी तुम्हाला सांगते, थोडासा वेट बहुतेक एंजल तुम्हाला करायला लावत आहे की नॉट द राईट टाईम. आत्ता तो सध्या राईट टाईम नाही. तुम्हाला असं वाटत असेल, फील होत असेल की नाही हेच हे आत्ता ह्या वेळेला व्हायला हवं, पण राईट टाईम नाही आहे, तो बरोबर वेळ नाही आहे असं एंजल तुम्हाला सांगतात. राईट टाईम ज्या वेळेला येईल ना, अबंडन्स घेऊन येणार ते तुमच्या लाईफमध्ये, पूर्ण अबंडन्स. मग त्याच्यामध्ये सगळंच असणार आहे. टेन्शन अजिबात घेऊ नका. यू आर रेडी. तयार राहा, पण त्याच गोष्टीसाठी ज्या तुम्हाला आत्ता गरजेचं आहे आणि त्याच गोष्टी तुम्हाला मिळणार. त्याच्यामुळं जास्त गोष्टींकडे धावधाव करत राहू नका की मला मिळतील आणि मला मिळायलाच पाहिजे. अजिबात नाही आहे. काही गोष्टींसाठी थोडासा वेट करावा लागतो आणि वेट हा खूप महत्त्वाचा आहे. घाई गडबडीत गोष्टी चुकतात, निर्णय चुकतात. त्यामुळे थोडंसं मला वाटतं एंजल तुम्हाला वेट करायला लावतात. ते नॉट द राईट टाईम म्हणून पण तुम्हाला सांगतात. ते थोडंसं थांबा, वेळ द्या, स्वतःला वेळ द्या, त्या नात्याला वेळ द्या, त्या परिस्थितीला, त्या सिच्युएशनला थोडासा वेळ द्या आणि बघा डेफिनेटली तुमच्या बाजूने सगळ्या गोष्टी होऊन जातील, पण काही मंथमध्ये. ओके. आणखीन बघा एंजल तुमच्यासाठी काय मॅसेज देतात आहे का. एंजल प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज माय व्ह्यूअर्स. प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज माय व्ह्यूअर्स. जे माझे व्ह्यूअर्स मला बघतात आहे त्यांच्यासाठी प्लीज मेसेज द्या. थँक्यू सो मच. काही मेसेजेस तुम्ही प्लीज द्या. बघूया आणखीन एंजल तुमच्यासाठी काय मॅसेज देतात आहे का. हे एंजलिक कार्ड असतात याच्यावर. येस, मी नेहमी म्हणते ना, मेडिटेशन करा. मेडिटेशन इज बेस्ट इन युअर लाईफ. कारण तुम्ही काय आहात ना, हे मेडिटेशन थ्रू समजतं. खरं सांगते, स्वतःचा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे म्हणून मी सांगते. मेडिटेशन जेव्हा जेव्हा हळूहळू तुम्ही 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं, अर्ध्या तासाच्या कालावधीपर्यंत जेव्हा तुम्ही जाता, त्याच्यापेक्षा जास्त गेलात तर बेस्टच होऊन जाईल. पण सुरुवातीला 10-15 मिनटं करता. वेळ द्या ना स्वतःला. वेळ जेव्हा द्याल ना, स्वतः काय आहे हे ओळखाल, डेफिनेटली ओळखाल आणि त्या बऱ्याच गोष्टीमधून बाहेर निघणार तुम्ही. एन्झायटिंग गोष्टी ज्या लोकांमुळे तुम्हाला काही फरक पडणार नाही, इतकं तुम्ही मेडिटेशनमध्ये डीपमध्ये गेलात ना, तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुम्हाला एंजल साईन देतं आहे की मेडिटेशन करा. मेडिटेशन हे तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि त्याच्यातून एंजल तुम्हाला नक्की ॲन्सर देते. आपण स्वतःला ओळखतो. मी सांगते ना तुम्हाला, मेडिटेशन आपण स्वतःला ओळखतो. त्याच्यामध्ये आपण काय आहोत हे स्वतः आपण ओळखतो. ओके. त्याच्यामुळं मेडिटेशन करा, स्वतःला वेळ द्या, सेल्फ लव्ह करा, नेहमी स्वतःवर प्रेम करा, नेहमी स्वतःला वेळ द्या. येस, डेफिनेटली. एंजल प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. येस, ट्रस्ट ठेवा. मी म्हणते ना, स्वतःवर विश्वास ठेवा. खूप महत्त्वाचं आहे. मेडिटेशनमध्ये जेव्हा तुम्ही कराल, मेडिटेशनमध्ये जेव्हा तुम्ही जाल, त्या डीप कनेक्शनमध्ये जेव्हा जाल आणि एंजल आणि युनिवर्सवर बरोबर जेव्हा कनेक्ट व्हाल ना, त्यावेळेला तुम्हाला समजेल की स्वतःवर विश्वास असणं किती महत्त्वाचं आहे. काही गोष्टी जेव्हा तुम्हाला त्रास देतात त्यावेळेला स्वतःवर विश्वास नसतो म्हणून त्या गोष्टी घडत असतात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि बघा मॅजिक तुमच्या लाईफमध्ये. स्वतःवर ट्रस्ट असणं खूप महत्त्वाचं आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवा. सगळ्या गोष्टी ठीक करणार एंजल तुमच्याकडे स्वतः घेऊन येतात आहे. त्या गोष्टी तुमच्या सगळ्या गोष्टी ते ठीक करणार आहेत एंजल. ओके. आता युनिवर्स मेसेज काय येतात आहे, डिवाइन मेसेज तुमच्यासाठी बघूया आपण. तुमच्यासाठी डिवाइन मेसेज काय आहेत बघूया. काय डिवाइन मेसेज देतात आहे तुमच्यासाठी. आणखी आपण ह्याच्यामध्ये फक्त 3 कार्ड्स बघतो, माहितीच असेल तुम्हाला. 3 कार्ड्स बघतो. स्टे प्रोटेक्टिव्ह. युनिवर्स तुम्हाला हे सांगते की आत्ता जिथंही ज्या क्षणी आहात, ज्या सिच्युएशनमध्ये आहात, प्रोटेक्टिव्ह आहात. अजिबात टेन्शन घेऊ नका. युनिवर्स तुमच्यासोबत आहेत. ओके. तुम्ही प्रोटेक्ट आहात, पूर्णपणे सुरक्षित आहात. आय कॅन, आय विल. तुम्ही काहीही करू शकता, कुठलीही गोष्ट तुम्ही साध्य करू शकता, पण थोडंसं हे फास्टमध्ये जाऊ नका.
काहीही करू शकता, म्हणजे काही पण करू नका. ओके, थोडंसं फास्टमध्ये जाऊ नका. काही गोष्टींचा विचार करा आणि त्या थ्रू चालण्याचा प्रयत्न करा. ओके, आणखीन एक कार्ड बघूया. ट्रस्ट हिम अँड डोंट गिव्ह अप. काहीही होऊ दे, स्वतःवर विश्वास ठेवा. जसं की ह्याच्यामध्ये ट्रस्टचं आलं होतं कार्ड. एंजलने पण तुम्हाला पूर्ण सांगितलेलं, ट्रस्ट ठेवा, स्वतःवर खूप विश्वास ठेवा, सेल्फ लव्ह करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कुठल्याही गोष्टीला अजिबात डोंट गिव्हअप सांगितलं. म्हणजे गिव्हअप करू नका, सगळ्या गोष्टी ठीक होणार. ही गोष्ट होत नाही आहे म्हणून मी गिव्हअप केलं आणि माझ्या पद्धतीने होत नाही आहे म्हणून असं काही करू नका. सगळ्या गोष्टी ठीक होणार. युनिवर्स आणि एंजल त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येतात आहे आणि डेफिनेटली ते छानच करणार तुमच्या लाईफमध्ये. ओके, तर तसेच राहणे मी पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये, पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहण्याचा प्रयत्न करा, ज्याच्यामुळे तुम्हाला छान वाटेल, तुम्ही छान फील कराल. ओके, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात प्लीज कमेंटमध्ये लिहा. माझे मॅसेज तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोचतात, ते मला काय वाटतं माझ्या मॅसेजबद्दल प्लीज मला नक्की सांगत चला. मला छान वाटेल तुम्ही काही मॅसेज माझ्यापर्यंत पोचवलात आणि सांगितलात. ओके, डेफिनेटली. थँक्यू सो मच.